अनाजे कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक गाव आणि या गावच्या पूर्वेस डोंगरावर आहे ग्रामदेवता श्री युराई देवी मंदिर। आज आहे ग्रामदेवता श्री युराई देवीची यात्रा। युराई देवी नेमकी कोण, देवी इथे कशी व कुठून आली आणि यात्रे दिवशी पूर्वापार चालत आलेली परंपरा काय आहे, तसेच ग्रामदेवतेचे गावाच्या दृष्टीने नेमके काय महत्त्व असते, या सर्व गोष्टी आज आपण या यात्रेच्या निमित्ताने जाणून घेणार आहोत। मंदिरासमोर आकर्षक अशी रांगोळी काढण्यात आली होती। यात्रेनिमित्त मंदिरामध्ये सजावट केली गेली होती। सकाळचे 8 वाजले आणि देवीला अभिषेक घालण्यास सुरुवात झाली। हा अभिषेक घालण्याचा मान ज्यांच्याकडे गावची पाटीलकी असते त्यांना असतो। गाभाऱ्यात देवीचं मूळ पाषाण असून काळ्या पाषाणातील सुंदर मूर्ती सुद्धा आहे। देवीला अभिषेक घातल्यावर श्रीपूजक संजय गुरव यांनी देवीची पूजा बांधली। यावेळी गावातील स्त्रिया देवीची स्तुती करणाऱ्या ओव्या गातात। या ओव्या कुठे लिहिलेल्या नाहीत, तर त्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला वारसा रूपाने मिळाल्या आहेत। पूजा संपन्न झाल्यावर देवीला हळद कुंकू वाहून ओटी भरली जाते। देवीसाठी गारवा म्हणजेच नैवेद्य आणला जातो। यामध्ये पुरणपोळी, भाकरी, भाजी, घुगऱ्या, वडी, भात, आमटी, आंबील असे सर्व पदार्थ देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी बनवले जातात। हा गारवा ज्यांच्याकडे गावची पाटीलकी असते असे सर्व पाटील परिवार मिळून बनवतात। सर्व गावकरी मिळून देवीची आरती करतात। आरती झाल्यानंतर देवीला नैवेद्य दाखवला जातो। श्री युराई देवी कोण व कुठून आली हे आपण पाहूया। करवीर महात्म्य या ग्रंथात उल्लेख असलेलं आणि पांडवांनी अज्ञातवासात असताना एका रात्रीत बांधलेलं मंदिर म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वरवाडी या गावी असलेलं श्री चक्रेश्वर मंदिर। या चक्रेश्वर महादेवांच्या 3 बहिणी, पहिली याच तालुक्यातील दुर्गमानवड गावची श्री विठलाई देवी, दुसरी आमजाई वरवडे गावची श्री अंबाबाई आणि तिसरी अनाजे गावची ग्रामदेवता असणारी श्री युराई देवी। चक्रेश्वरांनी विठलाई व अंबाबाई या आपल्या 2 बहिणींना लोकांच्या रक्षणासाठी व कल्याणासाठी त्या गावी पाठवले, पण त्यांनी आपल्या लहान व लाडक्या बहिणीला म्हणजे श्री युराई देवीला आपल्या जवळच म्हणजे चक्रेश्वरवाडी गावच्या पायथ्याशी असणाऱ्या डोंगरावर ठेवले आणि आजही श्री युराई देवी आपल्या गावच्या तसेच तेथील लोकांच्या कल्याणासाठी व रक्षणासाठी डोंगरावर कृपादृष्टी ठेवून बसले आहे। हे आहे जुनं मंदिर। येथील देवीचं मूळ पाषाण काढून त्याची प्रतिष्ठापना नवीन मंदिरात केली आहे। यात्रे दिवशी लोक इथे सुद्धा नतमस्तक होतात। मी सुद्धा नैवेद्य घेऊन आले होते।
देवीला आणलेला गारवा नंतर प्रसाद म्हणून सर्वांना दिला जातो. देवदर्शन घेऊन झाल्यावर मी सुद्धा झाडाच्या सावलीत बसून जेवले. निसर्गाच्या सानिध्यात बसून जेवण्याची मज्जाच वेगळी असते, नाही का? ग्रामदेवता ही गावचे रक्षण करणारी, शेती पिकांची काळजी घेणारी आणि सामाजिक सलोखा टिकवून ठेवणारी प्रमुख संरक्षक देवता असते. ती गावावर येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती, रोगराई आणि संकटांपासून गावातील लोकांचे रक्षण करते. ग्रामदैवत हे गावच्या प्राचीन संस्कृतीचा आणि इतिहासाचा भाग असतात. अनेक ठिकाणी या देवता स्वयंभू असतात आणि गावच्या उत्पत्तीशी जोडलेल्या असतात. गावातील लोक आपल्या प्रत्येक कामाची सुरुवात ग्रामदेवतेच्या आशीर्वादाने करतात, ज्यामुळे लोकांमध्ये आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. या सर्व गोष्टींमुळे ग्रामीण संस्कृतीत ग्रामदेवतेला विशेष महत्त्व असते आणि यामुळेच ग्रामदेवतेची यात्रा ही लोकांसाठी खूप आनंदाचा उत्सव असतो. यात्रे दिवशी श्री इवराई देवीला तिच्या भावाकडून म्हणजेच श्री चक्रेश्वर महादेवांकडून गारवा व साडी चोळीचा आहेर येतो. ही प्रथा फार प्राचीन काळापासून अखंड सुरू आहे. श्री चक्रेश्वर मंदिराचे श्रीपूजक व चक्रेश्वरवाडी गावचे ग्रामस्थ हा गारवा व आहेर वाजत गाजत आणतात. अनाजे गावचे ग्रामस्थ त्यांचे स्वागत करतात. यावेळी भावाकडून भेट आलेली साडी देवीला नेसवली जाते. हळद कुंकू लावून चक्रेश्वर देवस्थानकडून देवीची ओटी भरली जाते. यावेळी देवीला तिची कृपादृष्टी सर्वांवर कायम राहू दे म्हणून गाराने घातली जाते. मंदिर परिसर लोकांनी अक्षरशः फुलून जातो. यात्रे दिवशी गावातील रॉयल कारभार मंडळाकडून देवाला येणाऱ्या भाविकांसाठी दरवर्षी थंड पेयाचे वाटप केले जाते. पुण्यातून येणाऱ्या भाविकांसाठी हे जणू अमृतासमानच. या मंडळाकडून हे कार्य गेली अनेक वर्षे सुरू आहे. त्यांचे हे निस्वार्थ कार्य खरंच खूप कौतुकास्पद आहे. मी सुद्धा याचा आस्वाद घेऊन घरी परतले. रात्रीचे 9 वाजलेत आणि सर्व ग्रामस्थ ग्रामदेव श्री मानकेश्वर मंदिराच्या प्रांगणात जमले आहेत. श्री मानकेश्वर देव श्री इवराई देवीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी पालखीत बसून श्री इवराई देवी मंदिराकडे प्रस्थान करतात. गावातील स्त्रिया पालखीला पाणी घालतात व औक्षण करतात. असे मानतात की यात्रे दिवशी रात्री होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आमंत्रण श्री इवराई देवींकडून श्री मानकेश्वर देवांना देण्यात येते. या आमंत्रणाचा मान राखून श्रीदेव मानकेश्वर देवीच्या मंदिराकडे जातात.
पालखी गावाच्या बाहेर तिकटीवर आल्यावर पालखी थांबवली जाते व लिंबू कापून पालखीवरून ओवाळून टाकतात. तसेच दहीभात देखील पालखीवरून ओवाळून टाकला जातो. देवाच्या पालखीसमोर लिंबू व दहीभात ओवाळून टाकण्यामागे धार्मिक व पौराणिक कारणे आहेत. पालखी सोहळा हा अत्यंत पवित्र आणि आनंदाचा प्रसंग असतो. भारतीय संस्कृतीनुसार अशा आनंदाच्या प्रसंगी लोकांची तसेच वाईट शक्तींची नजर लागण्याची शक्यता असते. लिंबू आणि दहीभात या नकारात्मक ऊर्जेला स्वतःमध्ये शोषून घेतात आणि पालखीवरील वाईट परिणाम नष्ट करतात असे मानले जाते. पौराणिक कथेनुसार दरिद्रीची देवता व लक्ष्मीची बहीण असणारी अलक्ष्मी हिला आंबट, तिखट व उग्र पदार्थ आवडतात. अलक्ष्मीचा कोप टाळण्यासाठी तिला लिंबू अर्पण केला जातो, जेणेकरून ती वाटेतच थांबून निघून जावी व पालखीत प्रवेश करू नये. दहीभात देखील आजूबाजूला असणाऱ्या वाईट शक्तींना संतुष्ट करण्यासाठी अर्पण केले जाते. थोडक्यात सांगायचे झाले तर ही क्रिया सकारात्मकतेचा प्रसार करण्यासाठी आणि पालखी सोहळ्यात कोणताही अडथळा न येता तो निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी केला जाणारा एक संरक्षक विधी आहे. पालखी अंधारातून मार्गक्रमण करत गावाच्या बाहेर असणाऱ्या डोंगरावर येऊन पोहोचते. काळाकुट्ट अंधार आणि त्यातून गावातील लुकलुकणारे दिवे खूपच छान दिसत होते. इथे थोडी विश्रांती घेऊन पालखी पुढे मार्गस्थ होते. पुन्हा एकदा पालखीवरून लिंबू व दहीभात उतरून टाकतात. पालखी काजूचे पठार या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पठारावर येऊन थांबते. पालखी खाली ठेवली जाते. तिच्या समोर गावकरी लाठी-काठी हा मर्दानी खेळ खेळतात. यामागे एक छान पौराणिक कथा सांगितली जाते. असं सांगितलं जातं की पूर्वीच्या काळी जेव्हा देव आणि दैत्य पृथ्वी तलावर होते, तेव्हा मानकेश्वर देवांची पालखी देवीच्या कार्यक्रमासाठी जाताना या पठारावर पालखी आल्यावर राक्षस पालखीवर आक्रमण करत असत. तेव्हा राक्षस व देव यांच्यात युद्ध होत असे आणि राक्षसांचा पराभव होत असे. आज या पृथ्वी तलावर देव व दैत्य आपण पाहू शकत नाही, पण या पौराणिक कथेची आठवण म्हणून पालखी थांबून पालखीसमोर लाठीकाठी खेळवली जाते. यानंतर पालखी पुढे मार्गस्थ होते. पालखी मंदिराजवळ आल्यावर पुजाऱ्यांकडून तिचे स्वागत केले जाते. यानंतर पालखी मंदिरासमोर स्थानापन्न होते. रात्री मंदिरासमोर मंडपात भजन करून जागरण केले जाते. मध्यरात्रीपर्यंत देवीचे जागरण केले जाते व त्यानंतर थोडी विश्रांती घेतली जाते. पहाटेचे 5 वाजलेत आणि देवीच्या गोंधळाला सुरुवात होते. गावकरी हातात दिवटी घेऊन टाळ व टिमकीच्या ठेक्यावर नाचतात.
पुरातन काळापासून सुरू झालेली ही प्रथा आजही निरंतरपणे सुरू आहे. तुम्हाला माहित आहे का देवीचा गोंधळ का घातला जातो? श्री विष्णूंच्या कर्णमळापासून निर्माण झालेल्या शुंभ आणि निशुंभ या दैत्यांनी त्रिलोकी उच्छाद मांडला होता. तेव्हा त्यांचा नाश करण्यासाठी सर्व देवगण आणि ऋषीगण यांनी आदिमाया शक्तीची विविध वाद्यांच्या नादसुरामध्ये आळवणी केली, म्हणजेच गोंधळ घातला. आणि तेव्हापासूनच हिंदू धर्मात गोंधळाची परंपरा सुरू झाली. आपल्या अवतीभोवती असणाऱ्या दृश्य अदृश्य वाईट शक्तींपासून गावचे रक्षण व्हावे यासाठी देवीचा गोंधळ घातला जातो. यानंतर पालखी घेऊन मंदिरासभोवती प्रदक्षिणा घातल्या जातात. देवीची आरती करून देवीला गावाच्या सुख समृद्धी व रक्षणासाठी गाराणे घातले जाते व इथे ग्रामदेवतेच्या यात्रेचा सोहळा संपतो. तुम्हाला आम्ही ग्रामदेवतेच्या यात्रेची म्हणजेच माहीची परंपरा दाखवण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि हो, चॅनेलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून आम्हाला सपोर्ट करा. भेटू पुढील व्हिडिओ. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी रहा. बाय.